राशी कशा सगळे मजेत ना, असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने कसे जाणार आहेत. आधी आपण बघितले होते व्हिडिओ, त्याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च बघितले होते. त्याचप्रमाणे एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने कसे जाणार आहेत. पहिला महिना बघणार आहोत एप्रिल. ओके, एस ऑफ वँड्स, नाईट ऑफ पेंटिकल्स आणि द मॅजिशियन. सर्वात पहिली गोष्ट असं दिसते की तुमचे एप्रिल महिन्यात सगळ्या गोष्टी, कामं किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही विचार केला होता त्या गोष्टी फक्त फ्लोप्रमाणे जाणार आहेत, पण ओव्हर थिंकिंगमध्ये. थोडासा ओव्हर थिंकिंग कमी करा, ओव्हर विचार कमी ठेवा, स्वतःला स्टक समजू नका. आपला फ्लो इथेच थांबला आहे, आपली कामं इथेच थांबले या विचाराने तुम्ही थांबणार आहात. पण तुमचा फ्लो चालत राहील, पण तुम्ही तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे थांबून राहाल. पण येस, तुम्ही त्या गोष्टी पार कराल. तुमचं अंतर्मन तुम्हाला गाईड 100% करत राहील की हे बरोबर की हे चुकीचं. तर मी तर असाच सल्ला देईन तुळ राशीला की तुम्ही अंतर्मनाचा ऐका आणि त्याचप्रमाणे तुम्ही पावलं उचला. ओके, तर एप्रिल महिना थोडासा हेवी जाणार आहे, ओव्हर थिंकिंगमध्ये जाणार आहेत, ओव्हर लोडमध्ये जाणार, ओव्हर कामामध्ये जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला अक्षरशः बिझी ठेवल्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष कराल, म्हणजे हेल्थ. ओके, तर तसं न करता स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्या. काम तर चालूच राहणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला यश डेफिनेटली राहील, पण हेल्थकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. ओव्हरलोड घ्यायचा नाही, ओव्हर थिंकिंग करायचं नाही, होईल की नाही या विचारात राहायचं नाही. कारण तूळ राशीला सदैव एक ब्लेसिंग्स असतेच देवाची, एका गुरुची ब्लेसिंग्स तूळ राशीला 100% असते. तर आपल्या गुरु किंवा आपल्या जे देव आहे, ज्या देवाला तुम्ही मानतायत, तर त्यांची ब्लेसिंग्स तुम्हाला डेफिनेटली हे मानून चला. आणि एप्रिल महिन्यामध्ये ओव्हरलोड, ओव्हर थिंकिंग ठेवू नका. ओके तूळ राशी, म्हणजेच तुमची कामं 100% अजून पार पडतील. ठीक आहे, कारण का जिथे जिथे कामामध्ये ब्लॉकेजेस येणार ते 100% तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे येणार आहेत. तुम्हाला असं वाटतं की हे होणारच नाही, किंवा कुठेतरी मी थांबलो आहे, कुठेतरी मी अडकलो आहे, या विचारामुळे तुमची गाडी अडकेल, बाकी काहीच नाही. ठीक आहे, तर असं न करता तुम्ही तुमची डिसिजन तुमच्या अंतर्मनाने घ्या. मग भले तो एका रिलेशनशिपचा डिसिजन असेल, एका पैशाच्या बाबतीत असेल, हेल्थच्या बाबतीत असेल, कुठलाही डिसिजन जो काही तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, ज्यावेळी तुम्हाला डिसिजन घ्यायची वेळ येईल, तर अंतर्मनाचं नक्की आहे का तूळ राशी. आणि ओव्हर थिंकिंग करू नका, कारण का एप्रिल महिना सुंदर आणि सुरळीत जाणार आहे. ठीक आहे, त्याचा तुम्ही आत्तापासूनच विचार करताय ठराविक गोष्टीचा सॉरी, तर तुम्ही करू नका. ओके, तर आता बघणार आहे मे महिना. ओके, तर मे महिना कसा जाणार आहे. मी नेहमी खालचंच पान उचलते, त्यामुळे मी खालचं पान घेतलं आहे. ठीक आहे, मे महिन्यामध्ये ना खूप गोष्टी अशा होतील की हातातनं म्हणतात ना, कुछ तो मिसिंग है यार, काहीतरी कमी पडते, कुठेतरी कमी पडते, सगळं असूनसुद्धा कमी पडते. तूळ राशी तुम्हाला एक सल्ला देऊ, तुमचा एप्रिल आणि मे सुंदर जाणार आहेत. मी खरं ते सांगते, खूप सुंदर जाणार आहेत, कारण का मी स्वतः तूळ राशीची आहे मी स्वतः तूळ राशीची आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगते की दोन्ही एप्रिल आणि मे खूप सुंदर जाणार आहेत. फक्त आपलं एवढंच होणार आहे की आपण ओव्हर थिंकिंगमध्ये जाणार आहे. एप्रिल महिनासुद्धा आणि मे महिनासुद्धा. मे महिन्यामध्ये तुम्ही मिस करणार आहेत काही गोष्टी. असं होणार आहे की यार काश हे परिपूर्ण असतं, काश हे असतं. तर हे काशमध्येच ना स्वतःला एम्प्टी नका समजू. ओके, तर तुमच्याकडे भरपूर गोष्टी तुमच्या गाठीशी असणार आहेत मे महिन्यामध्ये. फक्त तुम्हाला तरीसुद्धा कमी पडल्यासारखं फील राहणार आहे एक प्रकारचा. ठीक आहे, तर जे आहे त्याच्यात समाधान मानायचं आहे थोडंसं मे महिन्यामध्ये, आणि त्यातच एन्जॉय करायचं आहे. तो जो प्रेझेंट आहे, तो प्रेझेंट तुम्हाला एन्जॉय करायचं, ना पास्टचा विचार करायचा ना फ्युचरचा. कळते तूळ राशी. जर मे महिना सुंदर आहे, तर सण काढ आहे, म्हणजे रिलेशनशिप, आर्थिक, आरोग्य सगळं छान असणार आहे. पण तरीसुद्धा काहीतरी कमी आहे, कुठेतरी कमी पडतंय, काहीतरी कमी घडतंय. मी तरी कुठेतरी कमी पडतोय, किंवा माझ्या बाबतीत तरी कमी पडतंय, किंवा माझ्या बाबतीतच का, मीच का, असं नका करू मे महिन्यामध्ये. कारण त्याच्यामुळे तुमचं प्रेझेंट तुम्ही खराब करणार आणि सगळं मेस होणार. म्हणजे असं होईल की अरे तनयाने तर सांगितलं इतकं छान छान की मे महिना तर इतका सुंदर, आणि हे काय घडते तर काहीच नाही. तर तेच आहे ना, तेच तुम्ही मिस करणार आहे. सो त्या गोष्टी
मध्ये तुम्ही अडकून नका राहू. जे फ्लोमध्ये चाललंय ना, त्या फ्लोचा फ्लो एन्जॉय करा. ओके. तुळ राशी आता बघणार आहोत आपण जून महिना. कारण का नशिबाने जे काही तुम्हाला मिळेल ना मे महिन्यामध्ये ते छान आणि योग्यच असेल इतकं धरून चला. मग शिक्षणाच्या बाबतीत कुठला डिसिजन असेल, आरोग्याबाबतीत काही डिसिजन असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत काही डिसिजन, म्हणजे फ्लोने नशिबाने आलेल्या गोष्टी ज्या घडतील त्या तुमच्यासाठी योग्यच असतील. ठीक आहे. आता जून महिन्यामध्ये ना काय होणार आहे, एखादा वेटिंग पिरियड लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. पटापट गोष्टी नाही घडणार आहेत जून महिन्यामध्ये. सगळ्या गोष्टी स्लो घडणार आहेत. आणि मग त्याच्यामध्ये होईल की आता जसं एक्झाम्पल तुम्हाला पहिल्या महिन्यातच समजा जून महिन्यात पहिल्या आठवड्यातच तुम्हाला 7,000ची गरज लागली, तर ती पटकन मिळणार नाहीत आणि मग त्याच्यात 15 दिवस जातील आणि मग होईल की अरे यार मला आत्ता हवे होते, आता माझ्याकडे नाही आहेत. सो थोडंसं वेटिंग पिरियड. ओके. एखाद्याचं कॉल येत नाही आहे, एखाद्याचं मेसेज येत नाही आहे, पार्टनरचं येत नाही आहे, तर वेटिंगमध्ये जाणार आहे. ओके. तर थोडंसं वेटिंग पिरियड लागणार 15 दिवस आणि मग गोष्टी पटापट घडत जातील. ओके. आणि एक तुम्हाला तुळ राशी जसं मी म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी गुरु असतो. कोण स्वामी समर्थांना मानतात, रियालिटीमध्ये कोणतरी गुरु असतो. तुळ राशीला तर एकतरी एक गुरु असतोच. तर तसं ना जून महिन्यामध्ये तुम्हाला खरंच तुमच्या गुरुच्या साह्याने किंवा तुम्हाला एक मार्गदर्शक भेटेल आणि त्याप्रमाणे कामं पटापट होतील. ओके. तर मी पॉज केलेलं मध्ये त्यामुळे थोडंसं हे झालं. तर तुम्हाला जून महिन्यामध्ये एक गुरुची साथ भेटेल किंवा कोणतरी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल की तो बरोबर तुम्हाला गाईड करेल. तर तिथे दुर्लक्ष करू नका. तसंही तुळराशी पटकन कोणी कोणत्या पद्धतीचा जर सल्ला दिला तर तिथे दुर्लक्ष करत नाहीच. पण तरीसुद्धा दुर्लक्ष करू नका आणि तिथे फोकस करा की ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्या सल्ल्याने तुमचे जून महिन्याची एंडिंग खूप सुंदर जाणार आहे, इतकं लक्षात ठेवा. तिथे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर ही एनर्जी चेंज होऊ शकते. ओके. एनर्जी चेंज होत असते, लक्षात ठेवा. तुम्ही चेंज करू शकतात. ही आपल्याला एक माणसामध्ये एक एनर्जी, एक शक्ती देवाने दिलेलीच आहे. त्याचा आपण कधी उपयोग करतो, कधी नाही करत. ठीक आहे. तर जून महिन्यामध्ये ओव्हरऑल अशीच एनर्जी आहे. तर सर्वात पहिली गोष्ट, पहिले 15 दिवस थोडीशी वेटिंगमध्ये, स्ट्रेसमध्ये, मिसमध्ये, काही गोष्टी होणार नाही त्यामध्ये ओव्हरलोडमध्ये जाणार आहेत. आणि नंतरचे 15 दिवस खूप सुंदर मार्गदर्शक टाईप जातील. बरेच सल्ले येतील, बरेच मार्ग दाखवणारे आयुष्यात भेटतील आणि तुम्हाला तुमचा जो फ्लो आहे, जे ब्लॉकेजेस आहेत ते पूर्ण होऊन नष्ट होऊन म्हणजे बाजूला होऊन तुम्ही पुढे जाल. आणि मंथ एंडिंग तुमचं सुंदर आणि छान आणि एंड असा असेल की वाव, म्हणजे म्हणतात पिक्चरचा शेवट एकदम सुंदर होता तसा जून महिन्याचा शेवट तुमचा खूप छान आणि मनासारखा जाणार आहे. ओके. तुळ राशी तर अशा प्रकारे होतं हे एप्रिल, मे आणि जून. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या ओळखीत जर तुळ राशी असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.